सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आपण परवा बघितलं मोक्ष संन्यास योग हा 18वा अध्याय आता चालू झालाय आणि त्याच्यात 2 महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. अर्जुन म्हणतो संन्यास म्हणजे नेमकं काय आणि त्याग म्हणजे नेमकं काय ह्याच्यावर आता भगवंत सांगतायत. तर 3ऱ्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. 3रा श्लोक काय म्हणतो? त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. काय माहिती का? भगवंतांनी एक महत्त्वाचं सांगितलंय की काय माहिती का, काही विद्वान लोक शेवटी अभ्यास करून काय म्हणतात माहिती का, की प्रत्येक कर्म तुम्हाला जरी कितीही सांगितलं की तुम्ही फळाची इच्छा धरू नका, फळाचा त्याग करा, तरीसुद्धा माणसाचं मन मोठं विचित्र आहे आणि तो फळाचा विचार करतो. म्हणजे शेवटी कर्म हेच दोषपूर्ण आहे. कर्म करायला गेलं की म्हणे आपल्या मागे लागलंच ते ह्याचं वेड, त्या कर्मफळाचं लागलंच आणि मग आपण बंधातनं सुटणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून कर्माचाच आपण त्याग करू असं म्हणतात ते लोक. आता मला तुम्ही सांगा की आपल्या वासनांचा क्षय करण्यासाठी
कर्म करण्याची गरज आहे म्हणून हा देह दिला जाऊन आपला जीव तयार केला जातो आणि या जीवाला इथे पृथ्वी तलावर पाठवलं जातं. कर्म करा आणि वासनांचा क्षय करा. हा उद्देश माणसाच्या मूळ जीवनाचा असल्यामुळे कर्म करणं प्राप्त आहे. पण हे विद्वान लोक असं म्हणतात, काही अंशी जरी बरोबर असलं तरी ते पूर्णपणे चूक आहे असं म्हणावं लागेल. त्याचं कारण विचार करण्याची पद्धत ठीक आहे की ते कर्मबंधनात टाकतं, पण त्यासाठी आता माणसाला विवेकच करावा लागेल की आपल्याला कर्म करायचं आहे, पण ते करण्यापूर्वीच ठरवायचं त्याचं फळ काय हवं आहे. कर्म केल्यानंतर किंवा कर्म करत असताना त्याच्या फळाचा विचार करायचा नाही. अशी ही जी थिअरी भगवंतांनी सांगितली आहे ती मोठ्या विवेकाने बुद्धी चालवून माणसानी मनावर कंट्रोल ठेवून केलंच पाहिजे. कर्म हे केलंच पाहिजे. कर्माशिवाय मनुष्य नाही. आणि तो कर्म करतो म्हणून त्याचं जीवन पुढे पुढे चाललंय, जीवनाला गती आहे. दुसऱ्या प्रकारचे लोक काय सांगतात की यज्ञ दान तप कधीही सोडू नका. यज्ञ म्हणजे कर्म आणि त्याला जोडूनच ही दान तप आहेत ना. तर नुसतंच मी आणि माझ्या जीवनात मी माझं कर्म करतो, मी खूप शहाणा आणि माझं जीवन चांगलं चाललंय असं नाही, तर आजूबाजूंसाठी दानाचा सुद्धा भाग असतो. म्हणून यज्ञ दान तप. तर यज्ञ जो आहे म्हणजे हे जे आपलं कर्तव्य कर्म आहे, कमी जास्त सोपं कठीण असतं, त्याच्यासाठी जे तप करावं लागतं, याच्यासाठी जी धावपळ करावी लागते, ते मात्र प्रामाणिकपणे करा असं भगवंतांचं म्हणणं आहे. प्रामाणिकपणे करा, अंगचोरपणाने करू नका. दोन प्रकारचे विद्वान काय म्हणतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये तो परवा झालेलाच होता, पण आपण जराशी त्याची रिव्हिजन घेतली. भगवंत म्हणतात एकतर कर्म न करून चालणार नाहीये, आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या विद्वानांचंच बरोबर आहे, यज्ञदान तपाला मानवी जीवनात खूप महत्त्व आहे, ते आयुष्यात सोडून चालणार नाही. हे कन्क्ल्युजन निघालं. आता चौथ्या श्लोकात काय म्हणतात की आता स्पष्ट ते भगवंत आदेश देत आहेत, सर्व लोकांनी कर्म केलंच पाहिजे. चौथ्या श्लोकात काय सांगतात, निश्चयम शृणु मे तत्र. निश्चयम शृणु मे तत्र. शृणु, निश्चयम शृणु. शृणु म्हणजे आज्ञा आहे, ऐक. ऐक आता तू अर्जुना. निश्चयम, दृढपणाने ऐकून घे. हे विचार पुन्हा डळमळीत नाही झाले पाहिजेत आयुष्यात. त्यागे भरत सत्तम. त्यागाच्या बाबतीत हा जो माझा निश्चय आहे तो तू निश्चितपणाने ऐकून घे. त्यागाच्या बाबतीत मी काय म्हणतो ते ऐकून घे. त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. पुरुष व्याघ्र अर्जुनाला म्हटलेलं आहे, हे नरश्रेष्ठा. काय आहे हे पुरुष श्रेष्ठा, हे नरश्रेष्ठा. म्हणजे काय आहे हे जीवन जगताना काय आहे माहिती का, की अत्यंत शूरपणा अंगात असला पाहिजे. लेचपेचं असून उपयोग नाही. काहीतरी झालं, काहीतरी घाबरलं, काहीतरी झालं आणि एकदम
म्हणजे दचकलं असं नाही. पुरुष व्याघ्र, पुरुष श्रेष्ठ झालं पाहिजे प्रत्येकाने. पुरुष याचा अर्थ मनुष्य. त्याग हा काय आहे? त्रिविध, हा 3 प्रकारचा आहे. तो त्याग कशाचा बनतो? कशाचा असतो तो त्याग? आणि त्या त्यागामध्ये कोणकोणत्या मनोवृत्ती मोडतात? कशा कशाचा, कोणत्या कोणत्या मनोवृत्तींचा त्याग केला पाहिजे? हे शास्त्र शुद्धपणे आता भगवंत सांगतायत अर्जुनाला. आणि हे सगळं आहे ना, आपण ऐकतो आहे त्या आचरणात आणलं पाहिजे. पुरुष व्याघ्र म्हणजे काय की तू अतिशय शूर आहेस असं त्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी ते म्हणतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्याला जाणवून देत आहेत की मानवानी आयुष्यात शूर राहून कशा कशाचा त्याग केला पाहिजे ते तू आता ऐक. त्याग वेगळा आहे आणि संन्यास वेगळा आहे. पण संन्यासाचं ते काय आत्ता सांगणारच नाहीत, कारण ती फार पुढची गोष्ट आहे. माणसानी अभ्यास करून त्याग ही संकल्पना शिकली पाहिजे. 3 प्रकारचा त्याग आहे असं सांगतात, त्रिविध. कसा असेल तो त्रिविध? 3 प्रकारचा म्हणजे 3 गुणयुक्त. सात्विक त्याग, राजसिक त्याग आणि तामसिक त्याग. हां, आता आपल्याला माहितीच आहे, सगळे गुण माहिती आहेत. सात्विक त्याग हा शुद्ध असतो. राजसिक त्याग म्हणजे काय माहिती का? सतत मोह आणि विकार असतात ना, त्याचा त्याग करायचा आहे आपण. त्यांना त्याची गरज आहे. पण सात्विक मनुष्य जो असतो त्याचा या सगळ्यावर कंट्रोल आहे, त्याला त्याची गरज नाही. तो आणखीन सूक्ष्म गोष्टींचा त्याग करेल. त्याच्यासाठी त्याचं जीवन सोपं आहे. आणि तामसिक त्याग म्हणजे रागाचा त्याग करणं, षड्विकारांचा त्याग करणं. हे आलं लक्षात की सात्विक त्याग हा शुद्ध त्याग आहे, बारीक सारीक गोष्टींचा त्याग आहे. ज्या गोष्टी आपल्या चुकतात त्यांचा त्याग आहे हा. अतिसूक्ष्म मनाच्या कोपऱ्यात राग राहतो किंवा काय मनात साधना चालू असताना सुद्धा विकार येतात, मग तो त्याग आहे त्या गोष्टींचा. राजसिक त्याग म्हणजे राजसिक लोकांना मोह खूप असतो, मग त्यांना मोह फार असतो म्हणून ते काय करतात? मोहाचा त्याग करतात. विकारांचा, मोहामुळे निर्माण झालेल्या विकारांचा त्याग करतात आणि आपलं जीवन चांगलं बनवतात. तामसिक त्याग याचा अर्थ षड्विकारांचा त्याग करण्याचा तो मनुष्य प्रयत्न करतो, जर त्याच्यावर भगवंताची कृपा झाली तर. आता कशाचा खरा त्याग असतो आणखीन प्रकार सांगितलेत की फळाचा त्याग करावा माणसाने.
ते तर माहिती आहे आपल्याला, तरी आपण करत नाही. आसक्तींचा त्याग, सगळ्या मोहाचा, आसक्तींचा त्याग करावा. कर्तृभावनेचा त्याग करावा, म्हणजे त्याच्यात अहंकार नको, मी केलं नको. कर्तृभावनेचा त्याग करावा. मग भगवान पुढे काय म्हणतात निश्चितपणाने, आता ते काय सांगतायत? यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम, कधीही सोडून देऊ नये. माईक कोणाचा तरी चालू आहे, मला आत्ता आवाज आला. यज्ञ दान तप ही कार्य करण्यास योग्य आहेतच, आणि ती सगळ्यांना पावन करणारी आहेत, पवित्र करणारी आहेत. ही कर्म कधीच सोडून चालणार नाहीत. हे मात्र अतिशय फोर्सफुली भगवंतांनी सांगितलेलं आहे, आणि तेच मनुष्याचं विकसन आहे. या मार्गाने गेलं तर ईश्वराची अनुभूती सुद्धा शक्य होईल. त्याचं कारण आपली चित्तशुद्धी होते. यज्ञदान तप हे अहंकार रहित केले तर आपली चित्तशुद्धी होते, कारण कर्मफळाचा त्याग केलेला असतो आपण, आणि त्यामुळे भगवंत भेटण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व कशामुळे बिघडतं सांगा बरं. मूड जातो, हे व्यक्तिमत्व सतत येणाऱ्या अडचणी, दुःख यांनी हे व्यक्तिमत्व आपलं बिघडतं. सारखं आपण हसरं नाही राहू शकत. काहीतरी जर प्रॉब्लेम आले तर आपलं व्यक्तिमत्व बिघडतं. सामान्य माणसाला समाजात वावरताना व्यक्तिमत्व आपलं म्हणजे पर्सनॅलिटी उत्तम ठेवावी लागते, आणि त्याच्यासाठी तो झगडत असतो. त्याच्यामुळे आपण जर यज्ञदान तपाच्या बाबतीत व्यवस्थित राहिलो तर आपलं सगळं स्थिर स्थावर होतं. फळाची इच्छा न करता हे करत राहिलो तर आपला विवेक वाढतो आणि आपलं व्यक्तिमत्व उत्तम होतं. स्थिर स्थावरता येते आपल्या मनाला. पुढे जाऊन ते म्हणतात, आपली जी कर्म आहेत रोजची, विहित कर्म म्हणजे रोजची कर्म दैनंदिन, ती कसलीही आसक्ती न बाळगता, म्हणजेच पुन्हा एकंदरीत कशाचीही अपेक्षा न ठेवता. अपेक्षा न ठेवता म्हणजे काय, आपण पुन्हा पुन्हा चुकतो बरं का. आता मी जर एखादी परीक्षा देत असेल तर मी काय म्हणेन, मला पाहिजेत बाबा 90%, तर त्याच्यासाठी मी करणार ना अभ्यास, पण मी कधीच करणार आहे हे
ज्यावेळी मी अभ्यासाचं प्लॅनिंग करणार आहे, कर्म करणे अगोदर, त्यावेळी मला 90% कसे मिळणार आहेत, कसं अभ्यास केला पाहिजे. आणि मग एकदा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर कधीही 90%चं नाव काढायचं नाही. आणि अभ्यास झाल्यावर सुद्धा कधीही 90%चं नाव काढायचं नाही. मिळतात का नाही आता बघू, मी तर सगळं केलं आहे. मग नाही, मग मी केलं आहे, गेलं, आऊट. एक तर मीच पाढा नको आहे. मी काहीही केलेलं नाही आणि कोणीच काही केलेलं नाही. नाहीतर तेही नाटक जर आपण काढलं, मी नाही केलं, भगवंतानीच केलं, पण मनात वाटत असतं मीच केलं, असं पण नको. एकदा कर्म केलं की त्यातनं अंग काढायची सवय लागली तर बरं होईल. आणि याला म्हणतात आसक्ती सोडून दिली पाहिजे. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यनिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. सगळी ही जी कर्म आहेत, कर्मणी एतान अपि तु कर्माणी, ही सुद्धा सगळी जी कर्म आहेत ती संगम त्यक्त्वा फलानिच, त्याच्याबरोबर फळाचा संग नको आहे हो. त्यक्त्वा, फळाचा संग टाळून, त्याग करून, फळाची आशा सोडून देऊन. फळाची आशा सोडायची म्हणजे काय? फळाचा विचार करायचा नाही कर्म करत असताना आणि कर्म झाल्यावर. कर्म करण्यापूर्वी करायचं आहे. कर्तव्यनिति मे पार्थ, हे पार्था काय केलं पाहिजे? ही आपली कर्तव्य नीती आहे. कर्तव्य करायचं आणि फळाची नंतर अपेक्षा करायची नाही. निश्चितम मतमुत्तमम, हे माझं निश्चित मत आहे. आणि ते तू आता निश्चित ऐकून घे आणि हे कायमचं तेच मत राहील. मग काय सांगतात त्याच्याबद्दल? यज्ञ दान तप ही कर्मसुद्धा कशी आहेत? आसक्ती आणि फलाशा यांचा त्याग करून ती केली पाहिजेत. आसक्ती ह्याचा अर्थ अहम केंद्रित विचार असतात. मी केलं, मी केलं, मी केलं हे असतंच. त्यामुळे काय होतं माहिती का? अहम केंद्रित विचारांमुळे मी कामना वाढवते माझ्या आतल्या आणि त्या कामनांना पुष्टी मिळते. अहंभाव आणि कामना या तृप्त करण्याची माणूस धडपड करतो ना, तेव्हा त्याला आसक्ती म्हणतात. अहंभाव आणि कामना, इच्छा झाली की ती तृप्त झाली पाहिजे, ह्याच्यासाठी माणूस जी धडपड करतो त्याला काय म्हणायचं? आसक्ती. आणि आसक्ती ही आहेच, म्हणजे आसक्तीचं हे विषच आहे सगळं या संसार रूपी मायेमध्ये. ती आसक्ती हळूहळू आपण कमी केली पाहिजे. म्हणजे काय आहे माहिती का? अहो तुम्ही ना आठवड्यातनं एकदा गुलाबजाम खायला हरकत नाही, पण आसक्ती नको. मला किती गुलाबजाम आवडतात आणि मी आता गुलाबजाम खाणार आहे, मी आता गुलाबजाम आणणार आहे, माझी आता तृप्ती झाली आहे. नाही, नो नीड ऑफ इट. काय आहे माहिती का? तुम्ही काहीही करा, परत हे क्लिअर केलं मी मुद्दाम, की कोणत्याही गोष्टी हव्या आहेत माणसाला, संसारी माणसाला नको का? आता मला सांगा, माझ्याकडे फ्रीज नाही आहे समजा, तर मला फ्रीज हवा की नाही?
अहो कसं काय मी दूध ठेवणार, आणि गरमीच्या हवेत तर कसं ठेवणार. अर्धा अर्धा लिटर आणावं लागेल मला दूध. भाज्या तर आणताच येणार नाहीत, घ्यायची करायची. मग ही काय सोय आहे का. म्हणजे संसारी माणसाला गरजा आहेत, नो डाऊट, पण त्या गरजा भागवताना कुठलीही गोष्ट करा आणि मोकळे व्हा ना. तुम्ही समजा ऑफिसला जाता, ऑफिसला गेल्यावर काय करता. एवढे फाईल्स, एवढं हे, एवढं कॉम्प्युटर वर्क करता, हे करता. कशाची अटॅचमेंट नसते, पैसे मिळतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं, पण त्यातलं एकही घरी आल्यावर लक्षात नसतं. बस निवांत झोपायचं, फक्त पैसे मिळतात म्हणून समाधानी राहायचं. आता ऑफिसच्या कामावर आपलं हे आहे का. किंवा कोणी कोणताही जॉब करतं, काहीही करतं, कोणतीही नोकरी करतं, तिथं आपल्याला आहे का अटॅचमेंट. अरे माझं हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, आणि कंपनी कशी वर जाईल. शक्यतोवर नसतेच अटॅचमेंट, ती फक्त वरच्या लोकांना असते. तर अशा गोष्टी आपण करायच्या आहेत. मी केलं काय. स्वयंपाक केला, रोज स्वयंपाक करायचा. जेवलं, रोज जेवायचं. नाविन्य काहीच नाही आहे त्याच्यात. त्याप्रमाणे कर्तव्य कर्म करण्यात नाविन्य नाही आहे. त्याप्रमाणे मोह नाही झाला पाहिजे. पण तुम्ही तुमचे डिमांड्स करू शकता, ज्या नीड आहेत त्याच्यासाठी, आणि त्या मिळवू शकता. पण मी केलं, मी मिळवलं, किती छान आहे माझा फ्रीज. नाही, त्याच्यात आपल्याला काय होत आहे, बंधनं निर्माण होत आहेत त्याच्यात. आपण मुक्त नाही होत. तुम्हाला माहिती का, आपण आपल्या सगळ्या घरातल्या वस्तूंशी बांधलो जातो, कारण आपल्याला अटॅचमेंट असते त्याची. म्हणून मुक्त होण्यासाठी भगवंत काय म्हणतात की आसक्ती नको, मीपणा पण नको. माझं आहे ते छान राहिलं पाहिजे. मीपणा नको आणि फळाची आशा नको. आसक्तीतून मुक्त झालं पाहिजे. फळाची चिंताच राहू नये आपल्याला. इतकं छान आहे ते, फळाची अपेक्षा नाही करायची. माईक चालू आहे, माईक. त्यांच्याकडे कोणी माईक बंद करायला दिसत नाहीये. पुढे जाऊन भगवंत म्हणतात, नियतस्य तु संन्यासः कर्मणोऽनोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. नियत कर्म म्हणजे विहित कर्म, रोजचं कर्म आपलं,
हां, कर्तव्य कर्म. याचा त्याग कधी करता येईल का? कधीच नाही. याचा त्याग करणं योग्य नाहीये. काय होतं माहिती का, की शेवटी वैतागलेली माणसं असतात ना, ती विहित कर्मांचा त्याग करून घर सोडून निघून जातात. अशा काही लोकांवर वेळा येतात. पण विहित कर्मांचा त्याग करणं हे योग्य नाहीये. ते पापच आहे असं समजा. त्याला तामसी त्याग म्हणायचं. निकृष्ट प्रतीचा त्याग आहे हा. म्हणजे तुम्ही किती वैतागलेले असाल, पण हा जो त्याग आहे जगाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे, खालच्या दर्जाचा आहे. काही काही कर्तव्य कर्म असतात माणसाला. काय आहे माहिती का, याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मनुष्य काही स्वतंत्र नाहीये. त्यामुळे त्यांनी कर्मांचा त्याग केला तर तो समष्टी जीवनावर त्याचा परिणाम होत राहतो. समष्टी जीवनावर त्याचा परिणाम झाला की सगळा बॅलन्स बिघडतो. आणि नैतिक कर्तव्य आपली ही सोडून दिली तर सामाजिक बॅलन्स जातो. त्यामुळे आपण मोठं गोंधळ करतो आहोत, हे माणसाने लक्षात ठेवावं. तर आज 4, 5, 6, 7 हे आपले श्लोक झालेले आहेत. थोडं थोडं लक्षात ठेवता आलं तर लक्षात ठेवा. हा अध्याय समारोपाचा आहे. नोट पॉईंट्स नुसते लिहून घेता आले तर पॉईंट्स लिहून घ्या. काही नाही जमलं तर ऐका लक्ष देऊन. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. चला आपली